नॉलेज शिवाय ज्योतिषशास्त्र बघणं शक्य नाही. अतिशय क्रिमिनल सायकॉलॉजी असलेला व्यक्ती आहे. कोण समोर तडपडत मेला तरी त्याला काय वाटणार नाही. बाप, शाहरुख खानची पत्रिका जर आपण बघितली तर इथं मंगळ केतू बसलेला आहे. मंगळ म्हणजे वृश्चिक राशीचाच आहे. तर या दोघांचं गुणमेलन करायला गेलो चार्ट प्रमाणे की हे दोन बिंदू एकत्र केल्यावर हा जो बिंदू मिळतो त्या ठिकाणी बघा 36 गुण जुळतात. आणि हे दोघांचं मी का दाखवलं आता, कारण या दोघांचा आता डायव्होर्स चाललेला आहे आणि हे माझ्याकडे क्लायंट आता आहे. ज्या घरात लग्नाबद्दलची चर्चा सुरू झाली मुलाचं मुलीचं, ते शेवटी एका वास्तूत सगळे एकत्र राहत आहेत. तर त्या वास्तूत असणारे दोष त्या लग्न ठरण्याच्या प्रक्रियेवर बाधक असू शकतात. मुलीला मारणारे, मारहाण करणारे, जेवण अंगावर फेकणारे, कडी कुलूप घालून कोयंडा घालून जाणारे. काही केसेस अशा पण आहेत की मुलाचा पण पत्रिकेवर विश्वास आहे, मुलीचा पण पत्रिकेवर विश्वास आहे. आधी ते लग्न ठरवतात आणि जेव्हा आता घरी सांगण्याची वेळ येते तेव्हा ते क्रॉस चेक म्हणून पत्रिका बघायला जातात आणि मग कळतं की आपल्या दोघांची कंपॅटेबिलिटी नाहीये, पण तरी त्यांना लग्न करायचंच आहे. ते मुलगी पण अशा आरोगंट पण असतं. एक तर आई वडिलांनाच कंटाळा आला असतो, ही कधी लग्न होऊन तिकडे जायला आम्ही सुटलो, इकडे गेलं की तिकडे प्रॉब्लेम. खूप लोक लिव्ह इन मध्ये वगैरे पण राहतात. त्यांना कधी कधी पटत नाही की लग्न करताना पत्रिका बघणं गरजेचं आहे की नाही. हो, तिने मंगळ आहे म्हणून सांगितलं. मंगळ आहे, तुम्हाला पण कळू शकतं ना मंगळ आहे काय. त्यात कुठं कुठं रॉकेट सायन्स आहे. आजकाल ज्योतिषी बनण्यासाठी 6 महिन्याचे, 3 महिन्याचे, वर्षभराचे खूप कोर्सेस आलेले आहेत की हा कोर्स व्हा, मग परीक्षा द्या, पास व्हा आणि तुम्ही झाले ज्योतिषी. आता पण लोकांनी अशा ज्योतिषांकडे जावं का? म्हणजे मला काय वाटतं, ज्योतिषशास्त्राच्या पॉईंट ऑफ बोलताना ना थोडंसं डोक्याचा विचार करायला पाहिजे की मी काय स्टेटमेंट करतोय ते किती रिलायबल आहे बाबा. एखादा माणूस तुळ राशीचा आहे आणि त्या माणसाला राक्षस गण आहे. हा तुळ राशीचा माणूस एकदम शांत असतो, त्यातनं कुठं राक्षस बाहेर येणार आहे. एखाद्याला मंगळ नाहीये, कडक मंगळ आहे, सगळ्या ज्योतिषांनी सांगितलं करू नका करू नका करू नका, ते लव्ह मॅरेज होतं, करू नका म्हणजे बिंदास, काय नाही होणार. पण मग हे होतं कसं काय असं? कारण पत्रिका जर सांगते की नाही आहे शक्य, पण तरी तुम्ही म्हटले की कर, मग तुम्ही कुठल्या बेसिसवर सांगता?